हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टाडी रिव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये आपण सेक्युलरिझमची कन्सेप्ट जी आपली आहे त्याला आपण मराठीमध्ये शुद्ध भाषेमध्ये धर्मनिरपेक्षता असं म्हणत असतोय. याची इंडियन संकल्पना नेमकी काय आहे ती चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहे, याच्यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचबरोबर वेस्टर्न सेक्युलरिझम आणि इंडियन सेक्युलरिझम याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय, तो डिफरन्स या लेक्चरमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे पाश्चिमात्य देश जे आहेत ते कोणती धर्मनिरपेक्षता फॉलो करतात, त्यांची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना काय आहे आणि भारताची संकल्पना धर्मनिरपेक्षतेची काय आहे आणि त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, हा सगळा आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. आता पहिलं तर या लेक्चरमध्ये आपल्याला फिलॉसॉफी ऑफ इंडियन सेक्युलरिझमची फिलॉसॉफी काय आहे ही पहिल्या स्लाइडमध्ये समजावून सांगितलं. आता सेक्युलरिझम, इंडियन सेक्युलरिझम असू द्या किंवा सेक्युलरिझम हा शब्द कुठून येतो, तर हा वेदिक आपले जे वेद आहे, पुराण आहे त्याच्यामधून येतो. म्हणजे विशेष करून जगाला धर्मनिरपेक्षता ही संकल्पना इंडियन संस्कृतीनं दिली, इंडियन खरं तर वेदानं दिलेली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ही आपल्यासाठी खरं तर गर्वाची गोष्ट असायला पाहिजे. मग याच्यामध्ये जर वेदिक कॉन्सेप्ट बघितली तर ती आहे धर्मनिरपेक्षता. वेदांमध्ये सेक्युलरिझमला एक्झॅक्ट वर्ड काय वापरलाय, धर्मनिरपेक्षता. याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो डिफरन्स ऑफ स्टेट अँड रिलिजन. याचा अर्थ काय होतोय, स्टेट म्हणजे जे काय आपलं गव्हर्नमेंट अफेअर्स आहेत, कामकाज आहे, जे गव्हर्नमेंटचं कामकाज आहे ते गव्हर्नमेंटचं कामकाज आणि धर्म ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतील असं मुळात सेक्युलरिझमची कॉन्सेप्ट आपल्याला सांगते. मग हे जसं तसं आपण फॉलो करतो का हो, इंडियन सेक्युलरिझम जसं तसं आपण फॉलो करतोय का, तर नाही. याचं उत्तर काय आहे, नाही. कारण भारत सरकार जे आहे ते एखाद्या रिलिजियस मॅटरमध्ये इंटरफेअर करू शकतं. न्यायव्यवस्था एखाद्या रिलिजियस मॅटरमध्ये इंटरफेअर करू शकते. पण इथं तर आपल्याला धर्मनिरपेक्षतेची संकल्पना वेदांमधून येणारी काय सांगते, तर इनडिरेक्टली यांना असं म्हणायचं आहे की जे स्टेट आहे म्हणजे सरकार आहे त्यांना रिलिजनमध्ये दखल द्यायची नाही आणि रिलिजननं सरकारच्या कामकाजामध्ये दखल द्यायची नाही. म्हणजे दोघांनी वेगवेगळं राहायचं, त्याच्यामध्ये फरक आहे आणि तो फरक दिसला पाहिजे. त्याच्यामध्ये सेपरेशनची एक वेगळी वॉल असायला पाहिजे, भिंत असायला पाहिजे, तरच त्याला आपण सेक्युलरिझम म्हणू शकतो. असंही खरं तर मुळात सेक्युलरिझमची कॉन्सेप्ट सांगते. परंतु हाच फरक आहे इंडियन सेक्युलरिझममध्ये आणि वेस्टर्न सेक्युलरिझममध्ये. ही जी मुळात संकल्पना सांगितली ती जशीच्या तशी वेस्टर्न सेक्युलरिझममध्ये फॉलो होते. म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये चर्च आणि चर्च आणि स्टेट ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या मानल्या जातात. म्हणजेच काय, तर स्टेट म्हणजे सरकार हे चर्चमध्ये म्हणजे धर्मामध्ये इंटरफेअर करणार नाही आणि चर्च हे स्टेटमध्ये म्हणजे सरकारमध्ये इंटरफेअर करणार नाही. म्हणजे तिथं टोटली सेपरेशन वॉल आहे, म्हणजे एकमेकांमध्ये कोण इंटरफेअर करत नाही. परंतु भारतामध्ये तसं आहे का, तर नाही. धर्मामधले काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या काढून टाकण्यासाठी कधी कधी न्यायव्यवस्थेला पाऊल उचलावं लागतं, एक्झिक्युटिव्हला पाऊल उचलावं लागतं, कायदा सुव्यवस्थेला पाऊल उचलावं लागतं. म्हणजेच काय, स्टेट त्याच्यामध्ये इंटरफेअर करत आहे. आणि हाच खऱ्या अर्थानं वेस्टर्न सेक्युलरिझममध्ये आणि इंडियन सेक्युलरिझममध्ये फरक आहे. म्हणजे एका वाक्यात मध्ये आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर वेस्टर्न सेक्युलरिझममध्ये चर्च आणि स्टेट ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. परंतु इंडियन सेक्युलरिझममध्ये म्हणजे वेस्टर्न सेक्युलरिझममध्ये धर्म आणि स्टेट, धर्म आणि सरकार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि भारतीय सेक्युलरिझममध्ये भारतीय धर्मनिरपेक्षता काय सांगते, तर दोघं एकमेकांमध्ये वेळ पडली तर इंटरफेअर करू शकतात. म्हणजे विशेष करून स्टेट जे आहे, सरकार जे आहे ते धर्मामध्ये इंटरफेअर करू शकते. आता फॉर एक्झाम्पल धर्मामध्ये आपल्या कोणी अवडंबर माजवलं होतं की सती प्रथा आहे, नवरा मेल्यानंतर बायकोनं सती जायला पाहिजे. मग अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रथा ज्या नष्ट करण्यासाठी धर्मामध्ये इंटरफेअर करावंच लागणार आहे. देवदासीची प्रथा आहे, तशा चुकीच्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये त्या बंद करण्यासाठी इंटरफेअर करावंच लागणार आहे धर्मामध्ये. महिलांना मंदिरात प्रवेश न देणं, दलितांना मंदिरात प्रवेश न देणं, ह्या ज्या काय एव्हिल्स आहेत, हे जे काय चुकीच्या पद्धती आहेत, चुकीच्या प्रथा आहेत ज्या धर्माच्या नावाखाली खपवल्या जातात, त्या काढण्यासाठी धर्मामध्ये इंटरफेअर करावंच लागणार आहे. म्हणून तर भारतीय जे काय सेक्युलरिझमची संकल्पना आहे, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे, ही वेस्टर्न पेक्षा वेगळी आहे.
समजते तुम्हाला? हा थोडक्यात ढोबळमानाने तुम्हाला मी फरक सांगायचा प्रयत्न केला. एक तर पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की सेक्युलरिझम म्हणजे नेमकं काय आहे आणि भारतीय सेक्युलरिझम म्हणजे काय आहे, वेस्टर्न सेक्युलरिझम म्हणजे काय. म्हणजे मुळात धर्मनिरपेक्षता ही संकल्पना जी मुळात आहे त्याचा अर्थ आहे तो जसाच्या तसा वेस्टर्न सेक्युलरिझम फॉलो करतं. म्हणजे पाश्चिमात्य देश जे आहेत ते जसा तसा अर्थ फॉलो करतात. परंतु इंडियन सेक्युलरिझम आहे ते जसाच्या तसा इंडियन गव्हर्नमेंट फॉलो करत नाही. इंडियाची सेक्युलरिझमची कॉन्सेप्ट जी आहे ती वेगळीच कॉन्सेप्ट आहे आणि ती कशी वेगळी आहे हे तुम्हाला समजावून सांगितलं. आणि तेच आता आपण पुस्तकी भाषेमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला ढोबळमानाने समजावून देणं गरजेचं होतं ना, आणि तेच मी समजावण्याचा प्रयत्न केला. मग आपण आता पुस्तकी लँग्वेजमध्ये बघूयात. अडॉप्टेड बाय वेस्टर्न सोसायटीज. पहिल्यांदा तर विशेष करून ही धर्मनिरपेक्षता संकल्पना जी आहे ना ती आपल्या अगोदर पाश्चिमात्य देशांना अडॉप्ट केलेली आहे, पाश्चिमात्य देशांनी लागू केलेली आहे. त्यामुळं आपल्यापेक्षा ते सेक्युलरिझम मध्ये प्रगत आहेत असंच मानलं जातं, कारण आपल्या अगोदर ते धर्मनिरपेक्षतेबद्दल अवेअर झाले होते, म्हणून तर त्यांनी आपल्या अगोदर आपली इम्प्लिमेंट केली ना. आता सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट. आता वेस्टर्न पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीतून सेक्युलरिझम म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय मी. सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट. चर्च म्हणजे काय तर विशेष करून ख्रिश्चन धर्म तिथं फॉलो केला जातो म्हणून चर्च इथं म्हटले. चर्च म्हणजे रिलिजन त्यांना म्हणायचं. रिलिजन आणि स्टेट म्हणजे रिलिजन आणि सरकार, रिलिजन आणि व्यवस्था, ह्या दोन गोष्टी वेगळ्या असणं याला पाश्चिमात्य देशांमध्ये सेक्युलरिझम मानलं जातं. मग आता इंडियामध्ये काय आहे तर इंडियन फिलॉसॉफी ऑफ सेक्युलरिझम इज रिलेटेड टू सर्व धर्म समभाव. म्हणजे भारतीय सेक्युलरिझम संकल्पना काय आहे, वेस्टर्नची कशी आहे, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, धर्म वेगळा आणि व्यवस्था वेगळी आहे. परंतु भारतामध्ये तुम्ही आला तर तसं नाहीये. व्यवस्था जी आहे ती धर्मामध्ये इंटरफेअर करू शकते. म्हणजेच काय तर कोणत्याही एका धर्माला महत्व दिलं जाणार नाही किंवा कोणत्याही एका धर्माला तुच्छ लेखलं जाणार नाही, सगळ्यांना समान लेखलं जाईल. कोणत्याही धर्मामध्ये चुकीच्या गोष्टी असतील तर त्या काढून टाकल्या जातील आणि ज्या बरोबर गोष्टी आहेत त्यांचा आदर केला जाईल. आणि हे सर्व धर्मांना लागू आहे. म्हणून तर आपल्या सेक्युलरिझमला सर्व धर्म समभाव सुद्धा आपण म्हणू शकतो. सर्व धर्म समभाव म्हणजे काय, इक्वल रिस्पेक्ट टू ऑल रिलिजन्स. जेवढे भारतामध्ये रिलिजन आहेत त्या सगळ्यांना इक्वल रिस्पेक्ट मिळायला पाहिजे, कुणालाही उच्च दर्जा किंवा कुणालाही नीच दर्जा मिळायला नाही पाहिजे. हे खरं तर आपलं इंडियन सेक्युलरिझम आहे. मग इंडियन सेक्युलरिझमला पॉझिटिव्ह सेक्युलरिझम सुद्धा म्हटलं गेले. स्वामी विवेकानंद असू द्या, महात्मा गांधी असू द्या, यांच्याकडून भारतीय धर्मनिरपेक्षतेला काय म्हटलं गेले तर पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे सकारात्मक धर्मनिरपेक्षता. म्हणजे या धर्मनिरपेक्षतेमध्ये सगळ्या धर्मांना खरं तर जागा आहे आणि त्या सगळ्यांचा आदर केला जाईल. त्याचबरोबर त्या धर्मांच्या नावाखाली जर काही चुकीचं घडत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आळा घातला जाईल. म्हणून याला पॉझिटिव्ह सेक्युलरिझम या महान व्यक्तींकडून म्हणण्यात आलेले आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता धर्मामध्ये अनेक चुकीच्या प्रथा सुद्धा असतात, जसं की बालविवाह आहे, तुम्हाला सती प्रथा सांगितली मी, त्यानंतर हुंडा पद्धत आहे, ह्या ज्या काय अनेक आहेत, देवदासी आहे, मंदिर प्रवेश आहे, महिलांना प्रवेश द्यायचा नाही वगैरे वगैरे कुठं कुठं आहे. ह्या सगळे एव्हिल्स जे आहेत, ह्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या काढण्यासाठी व्यवस्थेला खरं तर या धर्मामध्ये इंटरफेअर करावं लागतं. समजते तुम्हाला? तेच इथं तुम्हाला खरं तर समजावून सांगितलेलं आहे. मग वेस्टर्नमध्ये पण तसं असू शकतंय. मग त्याच्यासाठी ते वेगळे कायदे करतील न करतील, केलेले असतील नसतील, तो भाग नाही आहे इथं. इथं भाग आहे की इंडियन सेक्युलरिझम वेगळं आहे वेस्टर्न सेक्युलरिझमपेक्षा, आणि ते कसं वेगळं आहे आणि ते का वेगळं आहे हे लक्षात येण्यासाठी एवढं सगळं तुम्हाला मी समजावून सांगतोय आणि तुम्हाला बऱ्यापैकी हे समजलं असेल. पुढं काय सांगितलंय की रिलिजियस प्लुरॅलिटी, म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं की धार्मिक विविधता सुद्धा असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि इंडियामध्ये धार्मिक विविधता आहे. म्हणजे कसं तर हिंदू धर्म आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, सिख आहे, ईसाई आहे, असे वेगवेगळे धर्म आहेत, पारसी आहे, असे वेगवेगळे धर्म आहेत विशेष करून, आणि वेगवेगळ्या जाती जमाती आहेत. म्हणून आपण काय म्हणतो स्वतःला तर रिलिजियस प्लुरॅलिटी असणारी कंट्री आपली. म्हणून तर आपल्याला भारत देशाला काय म्हटलं जातं तर विविधतेत एकता असणारा देश आहे हा. आणि जग हे आश्चर्याने भारताकडे त्यामुळेच बघतं की विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध वंशाचे लोक एकत्र राहतात, एक म्हणून, एक देश म्हणून. आणि हेच आपलं खरं तर जगामध्ये वैशिष्ट्य आहे. जग आपल्याकडून जी प्रेरणा घेतं ही याच्यासाठीच प्रेरणा घेतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक तज्ञांचं असं मत होतं की हा देश टिकणार नाही, याची लवकरच फूट पडणार आहे याच्यामध्ये, कारण विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, त्यामुळे हा देश एकत्र राहूच शकत नाही असं म्हटलं जात होतं.
परंतु देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली तरी सुद्धा आपण एकत्र आहोत. हे खरं तर लोकांना प्रेरणा देणारी गोष्ट आणि आपल्यासाठी प्राऊड मोमेंट असणारी गोष्ट आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढं काय दिलंय आपल्याला, तर पुढं आपल्याला जो आता भारत हा पहिल्यापासून सेक्युलर कंट्री होता का, तर होता, परंतु घटनेमध्ये अशी डायरेक्ट तरतूद नव्हती की सेक्युलर कंट्री म्हणून. परंतु 1976 अमेंडमेंट झाली. ती अमेंडमेंट होती 42वी 42nd अमेंडमेंट, 42वी घटना दुरुस्ती. आणि त्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रिअम्बलमध्ये, प्रस्तावनेमध्येच सेक्युलर हा शब्द ऍड करण्यात आला. त्याच्याबरोबर इतर शब्द सुद्धा ऍड करण्यात आले, परंतु आता आपण कशावर बोलतोय, सेक्युलरिझमवर बोलतोय, म्हणून मी सांगतोय तुम्हाला सेक्युलर विषय. मग त्याच्यामध्ये इंडिया इज अ सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक असं म्हटलं गेलं इंडियाला. त्याच्यामध्ये सेक्युलर जो शब्द यूज केला गेलाय तो 42व्या घटना दुरुस्तीनुसार यूज केलाय असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे ऑफिशियली 1976 पासून भारत देश हा सेक्युलर देश झाला असं आपण म्हणू शकतो, ऑफिशियल रित्या विचार केला तर, घटनात्मक रित्या विचार केला तर. परंतु सेक्युलर शब्द नव्हता त्यावेळेस आपण सेक्युलर नव्हतो का, तर ऑब्वियस होतो, कारण इतर जे काही कलम आपण बघतोय मग त्याच्यामध्ये कलम 14 घ्या, कलम 15 घ्या, कलम 16(1) घ्या, याच्यामधल्या जर तरतुदी बघितल्या तर भारतीय राज्यघटना ही सेक्युलर आहे आणि भारत देशात सेक्युलर आहे याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतंच. कारण 14 मध्ये काय सांगितले, इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, म्हणजे कुठल्याही धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, बर्थ प्लेसच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन करता कामा नये अशी तरतूद केली गेली. म्हणजेच काय, तर इक्वल रिस्पेक्ट आहे सगळ्यांना, म्हणजे सर्व धर्म समभाव, म्हणजे सेक्युलरिझम. तशीच तरतूद 2015 या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही आधारावरती डिस्क्रिमिनेशन तुम्ही करू शकत नाही. मग रिलिजन असू द्या, रेस असू द्या, कास्ट असू द्या, सेक्स असू द्या, प्लेस ऑफ बर्थ असू द्या, या आधारावरती डिस्क्रिमिनेशन करता कामा नये. म्हणजे पुन्हा इथं काय आलं, तर सर्वांना इक्वल रिस्पेक्ट, म्हणजे सर्व धर्मांना इक्वल रिस्पेक्ट, सगळ्या जातींना इक्वल रिस्पेक्ट, सगळ्या जेंडरला इक्वल रिस्पेक्ट, सगळ्या वंशांना इक्वल रिस्पेक्ट, म्हणजे पुन्हा सर्व धर्म समभाव इथं आलं, म्हणजे सेक्युलरिझम इथं आलं. 16 आर्टिकल 16(1) मध्ये तरतूद काय केले गेले, इक्वलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी असेल, त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. धर्माच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती, सेक्सच्या आधारावरती, प्लेसच्या बर्थच्या आधारावरती, रेसच्या आधारावरती, अशा कोणत्याही आधारावरती डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. म्हणजे पुन्हा तिथं काय आलं, सेक्युलरिझम ही कॉन्सेप्ट इनडायरेक्टली आलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढे सुद्धा आणखी कलम आहेत की ज्याच्यामध्ये सेक्युलरिझम आपल्याला दिसत आलेलं आहे. सेक्युलर हा शब्द प्रिअम्बलमध्ये ऍड करायच्या अगोदर सुद्धा आणि आता सुद्धा. 25 मध्ये फ्रीडम ऑफ कन्सायन्स आहे. कलम 25 मध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन खरं तर आपल्याला दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही धर्माची उपासना करण्याचं, खरं तर आचरण करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे पुन्हा हे रिलिजन, फ्रीडम ऑफ रिलिजन आहे आणि हे सगळ्यांना आहे. आर्टिकल 26 मध्ये धार्मिक इन्स्टिट्यूशन जर तुम्ही स्थापन करत असाल तर त्याला गव्हर्नमेंट सपोर्ट करेल, समजते, म्हणजे तुम्ही ते करू शकता, त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. त्याचबरोबर 27 कलम आहे. 27 कलमामध्ये काय सांगितले की जर धार्मिक इन्स्टिट्यूशन तुम्ही स्थापन केलं असेल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन तुम्ही धर्माच्या नावावर स्थापन केलं असेल तर त्याला टॅक्स फ्री असेल, त्याला कोणताही टॅक्स आकारला जाईल, टॅक्समधून सवलत मिळेल. एवढी खरं तर धर्माला खरं तर रिस्पेक्ट दिली गेली भारतीय राज्यघटनेमध्ये. त्याचबरोबर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स तुम्ही स्थापन करू शकताय, धार्मिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असू द्या. त्यानंतर 29 कलम 29-30 मध्ये काय दिले, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स आहेत आपल्याला, आपली संस्कृती, आपला धर्म जपण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आपल्याला, असं याच्यामध्ये सांगितले. आणि फंडामेंटल ड्युटीज मध्ये 51A मध्ये आपल्याला काय सांगितले की आपल्याला स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुड, म्हणजे कोणत्याही धर्माचा असू द्या, जातीचा असू द्या, वंशाचा असू द्या, कुठल्याही प्लेस ऑफ बर्थचा असू द्या, जेंडर कोणतेही असू द्या, त्याला आपण बंधुत्वाच्या भावनेने ऍक्सेप्ट करायचं. म्हणून तर सर्व भारतीय माझे बंधू आणि भगिनी ही प्रार्थना आपण खरं तर शाळेत असताना म्हटलं असं. मग तेच आपल्याला हेच फंडामेंटल राईट्स त्याच्यामध्ये सांगितले गेलेले आहेत. म्हणजे इथं सगळ्यांना इक्वल रिस्पेक्ट देणं म्हणजेच सगळ्या धर्मांना इक्वल रिस्पेक्ट देणं म्हणजेच सर्व धर्म समभाव आणि म्हणजेच सेक्युलरिझम. म्हणजे सेक्युलर ही शब्द ऍड केल्यापासूनच आपण सेक्युलर आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्या अगोदरपासून ही कलम आहेत ना, तेव्हापासून आपण सेक्युलर आहे. फक्त आता प्रिअम्बल मध्ये आलं म्हणजे परफेक्ट सेक्युलर हा शब्द कनेक्ट झाला आपल्यासोबत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता
वेस्टर्न सेक्युलरिझममध्ये आणि इंडियन सेक्युलरिझममध्ये फरक काय आहे? तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की वेस्टर्नमध्ये स्टेट आणि चर्च म्हणजे स्टेट आणि रिलिजन म्हणजे व्यवस्था आणि धर्म ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतील. त्याच्यामध्ये एक वॉल ऑफ सेपरेशन असेल म्हणजे एक सेपरेट करणारी भिंत असेल. दोघे एकमेकांमध्ये जास्त इंटरफेअर करू शकत नाहीत. परंतु तसं इंडियामध्ये वॉल ऑफ सेपरेशन नाही. व्यवस्था ही रिलिजन मधल्या काय चुकीच्या पद्धती हटवण्यासाठी इंटरफेअर करू शकते. हा खरं तर बेसिक खरं तर फरक आहे वेस्टर्न सेक्युलरिझममध्ये आणि इंडियन सेक्युलरिझममध्ये. आणि तेच तुम्हाला इथं पुस्तकी भाषेमध्ये त्यांनी सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला. समजते. इथं खरं तर सेक्युलरिझमची जी काय फिलॉसॉफी होती, धर्मनिरपेक्षतेचं जे काय तत्वज्ञान होतं ते मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. आणि जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल तेच खरं तर माझ्यासाठी मोटिवेशन असेल. आणि त्या मोटिवेशनच्या आधारावरतीच मी नवीन नवीन लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येईल. सो या ठिकाणी तुमचा रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.